नमस्कार विद्यार्थ्यांनो, डे 12 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे रिडक्शन मेथडनं इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचे. मग आपल्याला एक इक्वेशन आपण घेतलं 2x + 3y इज इक्वल टू 9 आहे आणि y - x इज इक्वल टू -2 आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा रिडक्शन मेथडमध्ये काय करायचं, इक्वेशन एक्सच्या खाली x आणि yच्या खाली y यायला पाहिजे अशा पद्धतीने लिहून घ्या. मग पहिलं इक्वेशन मिळलं 2x + 3y इज इक्वल टू 9 आणि हे -x आहे त्याला पुढे घेतलं आणि +y इज इक्वल टू काय येणार हे डायगोनल लिमिट्स. तर त्याच्या खाली हे 4, 7 आणि 8 असेल. तर हे हे खालचे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला झिरो करायचे किंवा अप्पर ट्रायंगुलर या दोन्हीपैकी झिरो करायचे. मग त्याला रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा एक क्वेश्चन येण्याची शक्यता एक्झामला आहे, त्यामुळे ह्याचं प्रॅक्टिस करा. जर रोनं सांगितलं तर रोनच करा किंवा कॉलमनं सांगितलं तर कॉलमनंच करा. म्हणजे जे रिडक्शन कोणत्या मेथडनं करा म्हणून सांगितलं, जर दिली नाही मेथड तुम्हाला रिडक्शन कसं करायचं तर तुम्ही कोणत्या पण मेथडनं करू शकता. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.